हाय हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा आज जरा उशीरच झाला व्हिडिओला आणि व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे समृद्धी शाळेमध्ये गेली होती ना, तर मग शाळा सुटल्याच्या नंतर मग ती ट्युशनला गेली. ट्युशनहून यायला तिला 5:15 झाले. तर आता तिला शाळेमध्ये ना झाड मिळाले. तर ते झाड कशाचं आहे ते काय म्हणजे ओळखीचं नाही. म्हणजे पेरूचं हे झाड असतं ना किंवा निलगिरी वगैरे असते, जाई जुई अशा शाळेमध्ये भरपूर झाडं मिळतात. तर मग तिच्या क्लासमध्ये ना प्रत्येकी 2 मुलं आणि 2 मुलींना असं झाडं मिळालेली आहेत. तर मग तिला पण झाडं मिळालेलं आहे. तर मग ते बंटी आणि सिद्धी घेऊन आली होती घरी. आणि आता कशाचं झाड आहे ते काय माहीत नाही बरं का, पण आता ते वृक्षारोपण करायला सांगितलंय. तर मग ते लावून घ्यायचंय लगेच आज आणि फोटो काढून मिसला पाठवायचा आहे. तर असं काही शाळेने ठेवलेलं आहे. तर चला म्हटलं आता तुमच्यासोबत पण शेअर करू कशाचं झाड आहे कशाचं नाही. कारण ते झाड आहे ना ओळखीचं वाटा नाही, त्याला असे छोटे छोटे बिया आहेत. पण ते काही वास घेतलं तर त्याचा काही वास पण येत नाहीये. पण आता लावल्यानंतर मोठं झालं ना, नंतर मग आपण पाहू ते झाड कशाचं आहे ते. कारण बंटीला पण एक शाळेमध्ये झाड मिळालं होतं ना, तर ते सुद्धा आम्ही लावलं होतं. ते सुद्धा छान आले, तुम्हाला मी पुढे दाखवते. तर त्यासाठी हा व्हिडिओ छोटाच आहे बरं का, पण कंटिन्यू पहा. तर चला. तर इथं बघा समृद्धी स्कूलमधून आली आणि समृद्धीला स्कूलमध्ये हे झाड मिळाले. कशाचं आहे ग? पेरूच आहे आय थिंक. आता पेरूचं आहे का कशाचं आहे ते माहित नाही बरं का, पण ते ना थोडंसं असं वेगळं दिसतंय. तर मिसने ते लावायला सांगितले आणि फोटो पाठवायला सांगितलाय. तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर हे झाड कशाचं आहे ना ते माहीत नाही. तुम्हाला जर नक्की माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ह्याला आहे ना असं छोटं छोटं हे आलंय बघा, असं बिया आल्यासारखं आलंय. मी एक तोडून त्याचा वास घेऊन पाहिलं, पण त्याचा काय वास येत नाही, एकदम कोवळं आहे ना त्याच्यामुळं. आणि त्याची पानं अशी आहेत आणि पालाचा पण पानं पण तोडलं होतं मी, त्याचा पण वास घेतला, पण त्याचा पण वास येत नाहीये. पण बघू आता चला, लावल्यानंतर थोडंसं मोठं झालं नंतर मग नक्कीच समजेल. तर चला, तर लावणार आहे ना तू? हो. चला चल, उघड दरवाजा. तर बघा समृद्धी स्कूलमधून आलेली आहे. आता तिचे ट्युशन पण झालं आणि ती आली घरी. आल्याच्या नंतर फ्रेश झाली, तिने युनिफॉर्म बदलला. तर तिला आहे ना गॉगल लागलेला आहे बघा. तर तिला काहीच दिसत नव्हतं. तर 2 दिवस ती ट्युशनला सुद्धा गेली नाही. म्हणजे तिला फळ्यावर सुद्धा ना सरांनी लिहून दिलेलं सुद्धा अजिबात दिसत नव्हतं. त्यामुळं मग आम्ही नंतर हॉस्पिटलमध्ये गेलो डोळे चेक करण्यासाठी आणि मग तिला नंबर सांगितला. त्यानंतर मग 2-3 दिवसांनी गॉगल बनवून मिळाला आम्हाला. तर मग आम्ही घेऊन आलो सकाळी. तर म्हणलं चला. मध्ये मी कशी दिसते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि इकडे बघा काळीताई सुद्धा आलेल्या आहेत. आता ह्या दोघी जणी मिळून छान अशी झाडाचं झाड लावणार आहेत. आता कुठं लावायचं काय ते नक्की वृक्षारोपण करणार आहेत. तर कुठं लावायचं कसं लावायचं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कसं दिसतंय ते पण सांगा. आणि हे झाडाचं नाव काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कशाचं झाड आहे ओळखलं का तू? कशाचं आहे? पेरूचं नाही. जांभळाचं आहे का? नाही नाही, मग जांभळ नाही ती. त्याला आहे ना असे छोटे छोटे बिया आलेत बघ. बिया बघ की. कशात झाड आहे? जामदर खाली खाली जामदर. नाही माहिती. तर तुम्हाला या झाडाची ओळख असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शोचं आहे का कशाचं आहे ते माहीत नाही बरं का, पण त्याला आहे ना अशा छोट्या छोट्या बिया आलेल्या आहेत. आता आम्ही हे लावून घेतो. तर बघा आता दोघी जणी ना मस्त वृक्षारोपण करताय. असा गोल खड्डा घ्या आणि तिचं पेस आहे बरं का भरपूर झाडं लावण्यासाठी. तर इकडं मी चाफा वगैरे लावलंय, हादगा लावलाय, परत कोरपड लावली. आणि हे जे दिसतंय ना बदामाचं झाड ते सुद्धा बंटीला मिळालं होतं. आता गवत आहे ना भरपूर उगावलं एखाद्या दिवशी. आता बघू काढू. इथं वांग्याची वगैरे मी अशी झाडं लावून दिलं मस्त. गवत आलेलं आहे. केवढंसा खड्डा खालती असा मोठा खालकी गोल, त्यातली माती काढकी असा उकर की जरा जोरात. काय करते? बघा मनीषाने समृद्धीने छान असा खाली खड्डा करून घेतलाय आणि आता ती कट करते. हळूच कट कर. आणि किती जणांना भेटले ही झाडं? प्रत्येक क्लासमधून दोघी गर्ल्सला 2 बॉयजला. होय, सगळ्यांना सेमच भेटले का? नाही, वेगवेगळे. वेगवेगळे भेटले. मग तू विचारायचं नाही झाड कशाचं आहे ते. सगळे म्हणत होते पेरूचे पेरूचे. पेरूचं नाही आहे ते.
बघू आता लावल्यानंतर थोडंसं मोठं झालं ना मग नंतर नक्की समजेल कशाच झाड आहे ते. त्याची काही एवढी ओळख नाही आहे आपले म्हणजे नाही का झाडाची. नंतर जी ओळखी झाडं असतात ना ते लगेच समजतं आपल्याला कुठली झाडं आहेत ती. बघा दोघींनी छान असं झाड लावून घेतलं. आम्हाला अजून थोडीशी बरीच झाडं लावायच्यात बरं का, पण आता संडे दिवशी लावू. सुट्टी असते ना सिद्धीला तेव्हा लावू. त्याला थोडंसं पाणी घालायला पाहिजे. पाण्यात लय असं बुटात ओढतो नको त्याला, साईड निवड तसं नाही. पाऊस येतो पण लगेच आता आत्ता पाऊस येणार नाही, आता ऊन पडले अजून दिवस नाही मावळला. आणि इकडं आमचा बंटी दादा बघा, त्याला झाड मिळाले ना तर मग त्या झाडाला ते छान असं आळं करतोय. दाखव बंटी कसं झाड आले तुझं. त्याला हिचा शाळेमध्ये झाड मिळालं होतं तर त्याने लावलं होतं बघा हे झाड. अजिबात जळालं नाही, उन्हाळ्यामध्ये सुद्धा राहिलं आणि आता पावसाळ्यामध्ये छान फुटले. दाखव एकदा बंटी, किती छान आलंय बघा. बदामाचं ते झाड आहे ते. इकडं चाफ्याचं बघा आणि इकडं शेवगा मी कट केला होता तर एवढा असा फुटलाय. शेवग्याला भरपूर वाढ असते. अरे 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 तिकडे झाड आहेत. अयो थांब 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 झाड आहे तिकडं. तर बघा मनीषा खाली आली होती तर मग आम्ही थोड्या वेळ बसलो आणि नंतर मग झाड लावायला घेतलं. तर मग समृद्धी म्हणली आजच मिसला फोटो पाठवायचा आहे. तर मग म्हटलं उद्या आपण झाड लावून घेऊ. तर नाही म्हणली फोटो पाठवायचा आहे मिसला लगेच. तर मग म्हणली लगेच लावून घेऊ. तर मग मनीषा बोलली लगेच लावायचं आहे तर मग आम्ही लावून घेतो. चला तर मग मी त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर त्या दोघींनी छान असं झाड लावून घेतलं आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत ना त्यामुळे ते काय जळणार वगैरे नाही. आणि आता त्याला पाणी पण घालून घेतलं आणि आता मध्ये आधी रिमझिम येतेच तर मग पाणी पण घालण्याची काही गरज नाही. जर नाही पाऊस आला तर मग मी तसं झाडांना पाणी घालतच असते. तर आता बरीचशी झाडं अजून आहेत बरं का, म्हणजे जायचं परत ते स्वास्तिकचं झाड आहे. बरीचशी झाडं मी कुंडीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तयार केलेली आहेत. तर ते लावायचे. तर सिद्धी बोलली होती आपण रविवारी लावून घेऊ, पण मला थोडंसं काम होतं ना त्यामुळे मग मी म्हटलं आता पुढच्या रविवारी आपण सुट्टी असेल त्यावेळेस कधीतरी लावून घेऊ. कारण आता पावसाळ्यामध्ये झाडं लावली ना व्यवस्थित चिकटतात आणि फुटली जातात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.